शहर विकासाची दूरदृष्टी ठेवून काम करणारे यवतमाळच्या घाटंजी येथील नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके हे मागील काही दिवसापासून टीकेचे धनी ठरत आहे. मुख्याधिकारी घोडके यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचाही आरोप होत आहे. मुख्याधिकारी घोडके यांनी घाटंजी नगर परिषदेची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी विकास कामासोबतच शहर स्वच्छतेला प्राधान्य दिलं. याचा परिणाम स्वच्छ सर्वेक्षण 2024च्या स्पर्धेत अमरावती विभागातून 3रा व राज्यातून 91वा क्रमांक मिळवून घाटंजी शहराचा बहुमान उंचावण्याचं कार्य त्यांनी केलं. मात्र काही दिवसापासून घोडके यांच्या विरुद्ध मोहीम राबविल्या जात असल्याचा आरोप आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुख्याधिकारी घोडके यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्या जात असल्याचं म्हणत घोडके यांच्या समर्थनार्थ घाटंजीतील नागरिक आता रस्त्यावर उतरले. मुख्याधिकारी घोडके यांच्यावर आकसातून आरोप करण्यात येत असून घोडके यांच्या पाठीशी घाटंजी शहरातील नागरिक भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही देणारे निवेदन घाटंजी तहसीलदारांमार्फत राज्याच्या नगर विकास प्रधान सचिवांना पाठविण्यात आले. मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाहूयात. घाटंजीकर नागरिकांच्या वतीने मी बोलू इच्छिते की सदर निवेदन देण्यामागे कोणाचाही विरोध करण्याचा हेतू नाहीये. मात्र कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आरोप करण्या अगोदर करताना तो व्यक्तिशः नको घ्यायला. जे चूक आहे ते त्याबद्दल विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र पद्धत योग्य असावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. सरळ आणि साधी गोष्ट आहे की पुरुष वर्ग घरातली साफसफाई करायला झाडू हातात घेत नाही आणि आपल्या नशिबाने आपल्याला घाटंजी शहराला लाभलेले मुख्य अधिकारी साहेब यांनी स्वतः झाडू हातात घेऊन घाटंजी शहर स्वच्छ व सुंदर करण्याची मोहीम राबवली. त्यासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्या घाटंजी नगर परिषदेला जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला. हे आजपर्यंत इतिहासातही झालं नाही. अशा मुख्य अधिकाऱ्यांबद्दल सोशल मीडियावर होणारे त्यांना अपमानास्पद बोलले जात आहे. हे एक नागरिक म्हणून आमची भावना दुखावल्या जात आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास एवढे कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांच्यामुळे आपल्याला घाटंजी नगर परिषदेला जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे, अशा अधिकाऱ्यांसोबत अशोभनीय निंदा नालस्ती करणारे स्टेटस टाकणे, बातम्या पसरवणे हे साफ चुकीचं आहे.